सूर्य मावळताना पाहण्याचा एक वेगळाच आनंद असतो. तसा उगवतानाही पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. पण मावळताना वेगळाच त्याचा कलर एकदम आज लाल लाल दिसत होतं, एकदम सुंदर असं. आणि छान मस्त बाहेरून जाऊन आल्यानंतर इथं मी टोमॅटो म्हणजे उसळीची मला आज आमटी बनवायची होती. मटकीचं उसळ होतं. तिथं टोमॅटो, कांदा, लाल मिरची, जिरं सर्वच ते एकत्र छान परतून घेऊन त्याची छान अशी बारीक पेस्ट करून घेतली मिक्सरला. आणि त्यानंतर पातेल्यामध्ये ते सर्व तेल गरम करून तो मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. इथं ही जी मी नेहमी भाजी करते ती खूप छान होते. उसळीची आमटी म्हणजे याच्या मिसळ पावच आहे खरं तर. मिसळ पावसोबत जे आपण खातो ना ग्रेव्ही, तेच आहे ही. आम्ही ही चपातीसोबतच खातो सहसा, जास्त पावासोबत कधी खात नाही, कधी तरच जर शक्यतो असले तर. नाही तर उसळची आमटी अशी खूप छान लागते अशा पद्धतीने जर बनवलात तर. उसळ मस्त छान शिजवून घ्यायची. मोड आलेले जे आपली मटकी असते ते छान त्याला शिजवून घ्यायचं आणि मस्त असा मसाला बनवून ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि छान अशी इकडं तर्रीदार अशी आपली मिसळ तयार होते. आणि खूप टेस्टी पण लागते आणि त्याचबरोबर पौष्टिक पण आहे याच्यामध्ये उसळ असल्यामुळे. आणि शक्यतो मी बटाटा टाकलेला नाही. जर बटाटा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका. आणि तिखट मीठ सर्व आवडीनुसार टाकून इथं छान अशी भाजी मी तयार केलेली आहे, उसळीची आमटी. आणि मस्त असं पाहू शकता घरातील जेवढे काही मसाले होते ते सर्व टाकून बनवलेली आहे इकडं. आणि छान आता याला शिजू द्यायचं. म्हणजे जितकं मटकी जास्त शिजली ना, म्हणजे मटकी म्हणा किंवा कुठलाही कडधान्य शिजल्यानंतर थोडंसं पचायलाही ते आपल्याला सोपं जातं, म्हणून मी त्याला जास्त शिजवलेलं आहे इकडं. आणि असं छान मस्त उकळी येऊ दिली. त्याच्यानंतर प्लेट केलं. इथं आज आम्ही पावासोबतच खाणार आहोत. सहसा म्हणजे कधी पण भाकरी, चपाती, पोळी कशासोबतही ही मटकीची रस्साभाजी खूप छान लागते. त्याचबरोबर थोडीशी कोशिंबीर पण बनवलेली होती. अशा प्रकारे तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत